तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा। खाली हाथ आया था, खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया था, खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया था, खाली हाथ जाएगा। सांस जिस घड़ी टूटी, सांस जिस घड़ी टूटी, रिश्ता टूट जाएगा। खाली हाथ आया था, खाली हाथ जाएगा। बेस कमी कर, बेस कमी कर। हेलो हेलो करी दो वंदना गजानना, करी दो वंदना गजानना।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री पार्वती परमेश्वराय नमः। उमापति महादेव की जय। हर हर महादेव। हर हर महादेव। हर हर महादेव। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिवप्रभू व तसेच शिदे अप्पा महाराज यांच्या दिव्य चरणावर कोटी कोटी प्रणाम करून आजचा हा कथेचा 5वा दिवस। आजच्या या 5व्या दिवसाच्या कथेमध्ये आपण पार्वती मातेचा जन्म, पार्वती मातेची कठोर अशी तपश्चर्या आणि शिव पार्वतीचा विवाह हे कथा आपण श्रवण करणार आहोत। कालच्या कथेमध्ये सती आणि शिवाचा मंगलमय विवाह आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे। सतीचा विवाह झाला नंतर सतीचे वडील असणारे दक्ष प्रजापती महादेवाला अपशब्द बोलल्यामुळं सतीनं त्या महायज्ञामध्ये आपला देहाचा त्याग केलेला आहे आणि म्हणून सती आपला देहत्याग केल्यामुळं महादेवाला अतिशय राग आलेला आहे। महादेवाने त्या दक्ष प्रजापतीचा शिरच्छेद करून त्याला परत बोकडाचं तोंड बसून यज्ञ पूर्ण करून घेतलेले आहेत। असा कालचा आपण कथेचा भाग पाहिलेला आहे बरं का। आणि तीच सती परत पार्वती या नावाने या ठिकाणी हिमालयाच्या पोटी जन्माला येणार आहे। मग ती पावन पवित्र असणारी कथा आम्ही आज श्रवण करणार आहोत। नारद मुनी ब्रह्मदेवाला म्हणाले, देवा, देवी सतीने पिताश्रीच्या केलेल्या यज्ञात देहत्याग केला, नंतर ती हिमालयाची कन्या कशी झाली, तिने कठोर तपश्चर्या कशी करून शंकराला प्रार्थना प्राप्त करून घेतली, ही घटनाचं या ठिकाणी आम्हाला कथन करावं। पूर्वी सती ही त्या हिमालयामध्ये किरणत असताना बागडत असताना ती हिमालयाची पत्नी असणारी मेना राणी बरं का। मग हिला सतत वाटायचं की या सतीसारखी अतिशय सुंदर देखणी मुलगी माझ्या पोटी यावी। तिने सती रूपामध्ये असताना कल्पना केली होती की पार्वती सती मातेकडून अशी सती, अशी सुंदरी, विश्वसुंदरी, विश्वमोहिनी जर माझी मुलगी झाली तर किती चांगलं झालं असतं। सहज कल्पना केली हिमालयाची पत्नी मेना राणीने। आणि जगदंबा मातेचं कसं असतं, आपण जशी कल्पना करू तशी ती भक्ताची इच्छा पूर्ण करत असते। ही अनादी भगवती जर कोणता भक्त मनातून म्हणत असेल की देवी, कुणाला मुलगी नसेल तर त्यानं देवीची विनंती करावी, प्रतिज्ञा करावी की देवी तूच माझ्या पोटी जन्माला एक मुलगीच्या रूपामध्ये, तर ती देवी माता जगदंबा पूर्ण करते बरं का। म्हणून हिमालयाची पत्नी त्या सती देवीला बघून सतत मनामध्ये कल्पना यायची की माझ्याही पोटी अशी एक सुंदर मुलगी जन्माला यावी बरं का। तिच्या मनामध्ये तसा निर्धार होता, मनामध्ये इच्छा होती। त्याचप्रमाणे आता हा योग आलेला आहे, सतीने देहत्याग केला आणि त्या मेना राणीच्या मनामध्ये असं होतं की परत सती जन्माला यावी आणि ते नेमकं माझ्या पोटी जन्माला यावी। तिने अशी कल्पना करत होती बरं का। आणि त्याचप्रमाणे सगळं घडलेलं आहे। एके दिवशी आपलं कुळ वाढवावं म्हणून हिमालयाने आपला विवाह संपन्न केला। हिमालयाची पत्नी असणारी मेना राणी, आणि ती मेना राणी सुद्धा अतिशय सात्विक होती, धार्मिक होती, भगवतीची भक्त होती। म्हणूनच या ठिकाणी
मीना राणीच्या पोटी पार्वतीनं जन्म घ्यावा ती काही साधी नाही महाराज बरं का. आणि भगवंताचं सुद्धा असंच असतं. कोणत्या भक्तांनी देवाला मुलाच्या रूपामध्ये प्राप्त व्हावं म्हणून विनंती करतात. कोण्या भक्तांनी देवा तुम्ही आमचे आई वडील व्हात म्हणून विनंती केली, त्याप्रमाणे त्यांची इच्छा पूर्ण केली. कोण्या भक्तांनी देवाला काही मानलं, कोणी अनेक रूपाने देवाला मानलेलं आहे महाराज. कारण का माय बाप इष्ट गणगोत सखा व भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी येत असतो. म्हणूनच या ठिकाणी या पृथ्वीवर अत्याचाराने अन्याय वाढलेला होता आणि भगवान परमात्मा दिव्यरूपाने या ठिकाणी प्रगट व्हावे. भगवान ब्रह्मदेव सावित्री आणि ब्रह्मदेव दोघं जोडी आहेत. विष्णू आणि लक्ष्मी दोघे जोडी आहेत. पण रुद्रदेवाला या ठिकाणी सतीने आपला त्याग केल्यामुळं रुद्रदेव एकटेच आहेत आणि सतीचा विरह त्यांना सहन होत नव्हता बरं का. ही जी सती माता आपल्या देहाचा त्याग केली होती ना, देह जळून भस्म केलं होतं, त्या सतीच्या शरीराचे 52 या ठिकाणी अंश तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी गेले. त्याच सतीच्या शरीरापासून 52 असे शक्तीपीठ तयार झाले बरं का. आपल्या या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही शक्तीपीठ आहेत त्या सतीच्या शरीरापासून निर्माण झालेले आहेत बरं का. आणि त्याच्यामध्येच आपण महत्वाचे मुख्य 3.5 शक्तीपीठ मानतो बरं का. त्या 3.5 शक्तीपीठापैकी एक आहे कोल्हापूरचे महालक्ष्मी, तुळजापूरचे भवानी आई व तसेच रेणुका देवी असे असणारे पावन तीर्थक्षेत्र आहेत. सप्तशृंगी माता अशा या देवीच्या या सतीच्या शरीरापासून 52 शक्तीपीठे निर्माण झालेले आहेत. असंख्य असणारे शक्तीपीठ आहेत. जिथं देवीचं मंदिर आहे तिथं भगवान शंकराची या ठिकाणी शिवपिंड असते. फक्त एका ठिकाणी नाही, जिथं अर्धपीठ आहे तिथं फक्त महादेवाचं मंदिर नाही बरं का. जिथं शक्तीची स्थापना झाली तिथं महादेवाची शिवपिंड ही असतेच. म्हणून संत तिथे विवेका, शंभू तेथे अंबिका. जिथं शंभू आहे तिथं अंबिका असणारच. असे या सतीच्या शरीरापासून 52 शक्तीपीठ झालेले आहेत. आणि अशा या सतीच्या जगामुळं महादेव अतिशय विरक्त बनलेले आहेत. सतीची ध्यान करून महादेव दुःखी झाले आणि ते आपल्या गणासमवेत जाऊन कठोर अशी साधना करण्यासाठी महादेव वनामध्ये निघून गेलेले आहेत. महादेवाला सतीचा विरह सहन झाला नाही. सती 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 म्हणून समाधीस्थ झाले. सगळ्या देवाला चिंता पडली. आता महादेव समाधीस्थ आहेत बरं का. आणि महादेव जर असेच समाधीत राहिले तर महादेवाचे दिव्यरूप होत नाही बरं का. एकाचे 2 हात होत नाहीत. मग या सृष्टीचं कार्य कसं होणार. सर्व देवाला चिंता पडली. मग सगळ्या देवांनी जाऊन भगवती जगदंबा मातेला विनंती करू लागले की आई जगदंबा माता, दक्ष प्रजापतीने तुमचा अपमान केला म्हणून तुम्ही देह त्याग केला. पण आणखी एक बार तुम्ही अवतारला या, जन्म घ्या. तुम्हाला जे योग्य ठिकाण वाटेल त्याच्या पोटी तुम्ही जन्माला घ्या या माते आणि या जगाचं कल्याण करा. ब्रह्मदेवाने या ठिकाणी जगदंबे मातेला अवतार घ्यावा म्हणून या ठिकाणी विनंती करू लागलेले आहेत बरं का. जगदंबा मातेला शरण येतात ब्रह्मदेव. तुझ्या भक्ताला विजयाचे वरदान तू दे. तुझ्या भक्ताला अभयाचे जीवनदान तू दे. तुझा जगदंबे तुझा
यायचा आहे. आता अजून पार्वती जन्मली नाही. आता पार्वती जन्माला या म्हणून विनंती चालू आहे. माझी येऊन बसा तुम्ही जवळ, मी सांगेन तुम्हाला. बसा सगळे. मग अशा प्रकारे ब्रह्मदेव सर्व आदी करून देवी देवता या ठिकाणी जगदंबा मातेला प्रगट होण्यासाठी विनंती करतात. हे जगदंबा माता, तू सर्व जगांचं कल्याणकारी माता आहेस. हे शिवप्रिय अंबे महादेवी, हे गिरिजा, ही जगदंबा, हे भवानी माता, प्रगट हो. सर्व भक्तांना सुखी करण्यासाठी तू आणखी एकदा जन्म घे माते. तुझा अपमान झाला म्हणून तुला सहन झालं नाही, पण आता आम्ही तुझा कोणी अपमान करणार नाही माते. प्रगट हो. जगदंबा मातेची या ठिकाणी अंतःकरणातून उपासना केल्यामुळे ती जगदंबा माता प्रगट झाली. बरं का? सर्व भक्तांना आनंद झाला. सर्व देवदेव पुष्पाची वृष्टी करू लागले. अनादि निर्गुण प्रगटले भक्ता लागेल तू पावशी निर्वाणी. अशी असणारी जगदंबा माता प्रसन्न झाली आणि सांगितलं सगळ्या देवांना काय पाहिजे ते सांगा. तेव्हा सर्व देव म्हणू लागले की माते, तू असणार आहे, तुझ्या मनात जिथं इच्छा आहे तिथं तू प्रगट हो. कोणाच्या तरी पोटी तू जन्माला ये. तेव्हा जगदंबा माता म्हणू लागली, माझ्या गेल्या जन्मात सुद्धा दक्ष प्रजापतीने अशीच तुमच्यासारखी विनंती करून मला जन्माला यायला आलं होतं, पण त्या दक्ष प्रजापतीला माझी किंमत कळाली नाही, माझ्या रुद्राची किंमत कळाली नाही. त्यांनी अपमान केला आणि परत मी आता कोणाच्या पोटी जन्माला येऊ आणि परत जर असं केलं तर मी मात्र सहन करू शकणार नाही. बरं का? तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की माते क्षमा कर, आता तुझा अनादर होणार नाही आमच्याकडून, मी तुझी विनंती करते माते. अशा ब्रह्मदेवाची विनंती ऐकून जगदंबा माता या ठिकाणी प्रगट झाली आणि ब्रह्मदेवाला आश्वासन दिलं की मी या ठिकाणी जन्माला येणार आहे, पण कोणा ठिकाणी येऊ त्याचा या ठिकाणी विचार चालू होता. तेवढ्यात हिमालयाची पत्नी असणारी मेना राणी तपश्चर्या करण्यासाठी बसले. ती राणा मनामध्ये उपवास करू लागले, कठोर अशी साधना करू लागले. कशासाठी? जगदंबा माता माझी पोटी हवी, माझ्या पोटी हवी. बरं का? मेना राणी वनामध्ये कठोर अशी तपश्चर्या केलेली आहे आणि खरोखरच मेना राणीच्या तब्याला ती जगदंबा माता या ठिकाणी प्रसन्न झाले. मेना राणीला दिवस गेले, 9 महिने 9 दिवस या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर त्या मेना राणीच्या घरी मंगलमय असणाऱ्या उमेचा जन्म झालेला आहे. जगदंबा माता मेना राणीच्या घरी जन्माला आले. अतिशय सुंदर रूप त्या चिमुकल्या उमेला पार्वतीला असणारं बघण्यासाठी सगळ्या या ठिकाणी देवपत्न्या ऋषीपत्न्या येऊन बघू लागलेले आहेत. अतिशय सुंदर सुकुमार असणारे तेजस्वी रूपाचे ही जगदंबा माता. सगळ्या ऋषीपत्न्या देवपत्न्या येऊन पार्वती मातेला या ठिकाणी पाळण्यात टाकलं आणि त्या उमेचं नाव ठेवलं पार्वती. बरं का? तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की माते क्षमा कर, आता तुझा अनादर होणार नाही आमच्याकडून, मी तुझी विनंती करते माते. अशा ब्रह्मदेवाची विनंती ऐकून जगदंबा माता प्रगट झाली आणि ब्रह्मदेवाला आश्वासन दिलं की मी या ठिकाणी जन्माला येणार आहे, पण कोणा ठिकाणी येऊ त्याचा या ठिकाणी विचार चालू होता. तेवढ्यात हिमालयाची पत्नी असणारी मेना राणी तपश्चर्या करण्यासाठी बसले. ती राणा मनामध्ये उपवास करू लागले, कठोर अशी साधना करू लागले. बरं का?
पार्वती पते शिव हर हर महादेव, शिव हर हर महादेव. त्यांच्या वंशाप्रमाणे पर्वताची कन्या म्हणून तिचं नाव ठेवलं पार्वती. बरं का, सुंदर असं नाव त्या जगदंबेचं या ठिकाणी ठेवलेलं आहे. सगळ्या देवपत्न्या ऋषीपत्न्या. ती पार्वती अगदी लहान चिमुकली असणारे खेळत हसत खेळत या ठिकाणी बागडत हळूहळू मोठी होऊ लागली. जगदंबा माता पार्वती माता असणारी 9 वर्षाची झाली. बरं का, आणि 9 वर्षाची असणारी ही बालस्वरूपिणी ब्रह्मचारिणी असणारी वनात जायची. महादेवासाठी बेलपत्र आणायचे, फुलं आणायच्या, फुलाच्या माळा करायचे आणि सुंदर असे अतिशय सुगंधित फुलाने महादेवाचं पूजन करायचे. बरं का, काय पूजा करायची महाराज पार्वती माता बघा. महिला मंडळ आपण सुद्धा एक व्रत करतो बघा. बरं का, मनासारखा पती मिळण्यासाठी. कोणतं व्रत मग? हरताळिका. हा, ते पार्वती मातेनं पूजा केली होती म्हणूनच आपण ती पूजा आज सुद्धा करतो. बरं का, अतिशय कडक व्रत असते ते, कसल्याच प्रकारचं काही खायचं नसतं. अशी पार्वती माता उपवास करू लागले. बरं का, कडक असणारा उपवास पार्वती माता करते. आणि पार्वती माता 9 वर्षाची असताना अंधकरणातून भगवान शिवशंकराची पूजा करते. पार्वती मातेला भगवान शंकराच्या नामाविषयी किती ओढ होते, किती उत्सुकता होते. पार्वती मातेला माहित होते की गेल्या जन्मामध्ये मी महादेवाची आज्ञा मान्य केली नाही, मी हट्ट धरला, नको म्हणताना मी माहेरी गेले, तिथे रुद्राचा अपमान मला ऐकून घ्यावा लागला, मी हट्टी आहे, आता मला या जन्मामध्ये महादेव प्रसन्न होणार नाही असं पार्वतीला खंत वाटत होता. म्हणून पार्वती माता अतिशय कठोर तपश्चर्या करायची. बरं का, प्रेम पियाला जब से पिया है दिल का है हाल, दिल का है हाल, आंगरों पे नींद आ जाए, कांटों पे आराम, सांसों की माला पे शिव शिव का सगळ्या देवाला चिंता पडली, ही पार्वती माता एवढी कठोर तपश्चर्या करत आहे महादेवासाठी, पण महादेव
तर समाधीस्थ आहेत. आता काय करावं? महादेवाला कोण जागा करणार आहे आता? आणि महादेवाची जर समाधी मोडली तर काही खरं नाही बरं का. मग काय करावं? महादेवाला समाधीतून मोडण्यासाठी परत एकदा भगवान विष्णू भगवान ब्रह्मदेव यांनी परत एकदा कामदेवाच्या ठिकाणी प्रागट्यकरण केलेले आहे. कामदेव आले महादेवाची समाधी मोडण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत बरं का. विविध प्रकारचे मंगलवाद्य वाजवून भगवान महादेवाची या ठिकाणी समाधी मोडत आहेत. मंगलवाद्य वाजत होते, नाना प्रकारे सनया वाजत होत्या, मंगलध्वनी वाजत होते. मग हे अशा प्रकारचे मंगलवाद्य ऐकून महादेव समाधीस्थ आहेत. सुंदर असे मधुर गाणे घेऊन वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे. हळूहळू महादेवाची समाधी या ठिकाणी उतरायला लागलेली आहे. महादेव समाधीमध्ये मग्न होते, पण या समाधीमध्ये वसंत ऋतू आणि कामदेव संध्याकाळी आल्यामुळं महादेवाची समाधी या ठिकाणी भंग झालेली आहे. समाधी मोडल्यावर महादेव डोळे उघडून बघला तर काय, समोर कामदेव दिसला. महादेवाला एवढा राग आला. त्यावेळेस सुद्धा तू माझी तपश्चर्या भंग करायचं बघलास, पण तेव्हा माझी समाधी मोडली नव्हती, पण आता तू माझी समाधी मोडलास. म्हणून महादेवाने आपला तिसरा डोळा उघडला. महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यातून या ठिकाणी भयंकर अशा अग्निज्वाळा निघू लागलेल्या आहेत. महादेवाने तिसरा डोळा उघडला, अग्निज्वाळा बाहेर पडू लागल्या आणि कामदेव जळू लागलेले आहेत. कामदेव विनंती करतात महादेवाला, त्राही माम, त्राही माम, त्राही माम. महादेवाला शरण आलेले आहेत कामदेव. तेव्हा सर्वांनी मिळून देवाला विनंती केली, महादेवा हे त्रिनेत्रधारे भगवान शंकरा, आम्हाला माफ करा. आम्ही तुमची जे समाधी मोडलो ना, आम्ही जगाच्या कल्याणासाठी हे कार्य करत आहोत. देवा तुम्ही जर या ठिकाणी समाधीतून बाहेर आलो नाही तर या ठिकाणी तुम्ही काही लग्न करणार नाही. पार्वती माता तिकडे कठोर तपश्चर्या करतात. मग पार्वती मातेची तपश्चर्या बघून अग्नीला या ठिकाणी पृथ्वीला ते सगळं ओझं होत चाललेलं आहे. भयानक असं कठोर तपश्चर्या सती माता करतात. म्हणून देवा तुम्ही या ठिकाणी समाधी उत्थान करावे आणि तुम्ही पार्वती बरोबर लग्न करावं. बघ महादेवाला लक्षात आलं की बाबा आता माझ्यासाठी एवढे जर समजा सगळे देवी देवता विनंती करतात तर महादेव भक्ताला पावणारेच आहेत बरं का. असे असणारे भोले बाबा सर्वांना आश्वासन दिलं की मी पार्वतीशी लग्न करणार आहे. आता महादेव पार्वती सोबत लग्न करतात म्हटल्यानंतर सगळ्या देवाला या ठिकाणी आनंद वाटलेला आहे. मग अशा प्रकारे पार्वतीला आश्वासन दिल्यानंतर पार्वती माता अजून इतकं प्रेमाने महादेवाची पूजा करू लागलेली आहे. मग ज्या ठिकाणी भगवान शंकर वनामध्ये बसले होते तिथे पार्वती माता लहान असताना जायच्या बरं का. 9-10 वर्षाची असताना महादेवाकडे जायची, महादेवाची सेवा करायची. एका दिवशी हिमालय राजा आपल्या चिमुकल्या पार्वतीला घेऊन महादेवाच्या समोर आलेले आहेत. तेव्हा महादेव म्हणतात हिमालयाला, हे बघ हिमालया, उद्यापासून तू तुझ्या मुलीला माझ्याकडे घेऊन येऊ नको बरं का. असं का वाटलं असेल बरं महादेवाच्या मनात? महादेवाला लक्षात आलं ही पार्वती अतिशय सुंदर आहे बरं का, आणि हिचं जर मला वेड लागलं तर मग आता माझं काही खरं नाही. आणि पार्वती माता ही विश्व सुंदरी आहे महाराज बरं का. मग हिचं वेड लागलं तर माझ्या मनामध्ये कामाची वासना निर्माण होईल, म्हणून तुझ्या मुलीला तू सोबत आणू नको. तेव्हा हिमालय पर्वत म्हणते की देवा तुमची सेवा करण्यासाठी मी माझ्या मुलीला आणत आहे, नको नको तुझ्या मुलीला माझ्याकडे आणू नको. असं म्हटल्यानंतर या ठिकाणी हिमालया थोडीशी दिलगिरी वाटलेली आहे की काय झालं असेल, महादेव असं का म्हटले असतील बरं का. मग तेव्हा पार्वती आणि हिमालय परत आलेले आहेत. तेव्हा नारद मुनी तिथे आले. भगवान शंकर पार्वतीला पूजेसाठी सेवेसाठी का नको म्हणतात तर याचा अर्थ असा आहे, पार्वती ही सती असणारी गेल्या जन्मामध्ये खूप हट्ट केली होती बरं का. तिचा अत्यंत हट्टी स्वभाव आहे, परत ती माझं मान्य करणार नाही, म्हणून महादेव मुद्दाम म्हणून असं म्हणतात, तुमची परीक्षा बघतात. असं काही होणार नाही बरं का. पार्वतीचा स्वीकार महादेव करणार आहेत. सगळ्या देवांना ते आश्वासन दिलेले आहेत, म्हणून तुम्ही नाराज होऊ नका. इकडे असणारी पार्वती माता हळूहळू वयाने वाढत होते.
आणि असा एक प्रसंग घडलेला आहे. वज्रांग असणारा एक या भयानक असणारा असुर जन्माला आलेला होता बरं का, वज्रांग नावाचा. आणि त्या वज्रांगाने ब्रह्मदेवाची या ठिकाणी कठोर तपश्चर्या करून वरदान प्राप्त करून घेतलं की देवा मला असा एक सुपुत्र जन्माला घाला, तो कुणाच्याच हाताने मरू शकणार नाही असा पुत्र मला द्या बरं का. त्या वज्रांगाने ब्रह्मदेवाची विनंती केली. मग ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले. त्या वज्रांगाच्या पोटी एक पुत्र जन्माला, त्याचं नाव तारक ठेवलं, तारक बरं का. आणि तोच पुढे जाऊन तारक नावाचा मुलगा कठोर त्यांनी तपश्चर्या केले. तपश्चर्या करून तोही ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करून घेऊ लागला. किती मोठी तपश्चर्या केली बघा तारकाने. पहिल्यांदा उभा टाकून तपश्चर्या केली किती एक वर्ष. परत अगोदर 2 पायावर उभा टाकला, नंतर एका पायावर उभा टाकला बरं का. नंतर खाली डोकं आणि वर पाय करून अशी कठोर तपश्चर्या केली. काही दिवस फळं खाऊन या ठिकाणी उपवास केलेला आहे. काही दिवस नुसती हवा खाऊन तपश्चर्या केली या तारकाने. मग असाच तो तपश्चर्या करून तो बलाढ्य असणारा तारकासूर झाला, महान असा दैत्य झाला आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेव तारकासूरला प्रसन्न झाले. आणि देवाचं कसं असतं बघा, आता देवाला तपश्चर्या केल्यानंतर प्रसन्न व्हावंच लागतं आणि जे मागेल ते द्यावंच लागते. ते माणूस असो किंवा राक्षस असो द्या, देवाची भक्ती केल्यानंतर देव सगळ्याला प्रसन्न होतातच. कारण त्या देवापाशी भेदभाव नसते, माणूस आहे राक्षस आहे. मग ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्या तारकासुराला म्हणू लागले की काय पाहिजे ते माग. तेव्हा तो तारकासूर म्हणतो देवा मला या पृथ्वीवर कुणाच्याच हाताने मरण नको. ब्रह्मदेव म्हणतात बापू तुझ्यासारखे असे लई असुर माझ्याकडे आले, मरण नको मरण नको म्हणून वरदान मागून घेतले आणि पुन्हा सगळ्याला परेशान केले. म्हटले मी मरण नको असं हे कोणाला वरदान द्यायचं सोडून टाकले म्हणले, हे सोडून टाकलं म्हणले बरं का. कारण का आतापर्यंत भरपूर राक्षस जन्माला आले आणि तपश्चर्या करून कठोर साधना करून मरण नको असं वरदान मागून देवादिकांना भरपूर छळलं, साधू संतांना त्रास दिला, म्हणून मी अमरत्वाचं वरदान कोणालाही देऊ शकत नाही. तेव्हा तारकासूर म्हणते ठीक आहे देवा मरण नको, अमर व्हायचं मला वरदान जर तुम्ही देत नसाल तर ठीक आहे, मला मरण यावं पण कुणाच्या हाताने यावं, मला मरण यावं महादेवाच्या पुत्राच्या हातून. तारकासूर हुशार होता. तारकासुराला माहित होतं महादेवाची पत्नी आता तर नाही, ती सती होती, तिने देहत्याग केला, यज्ञात त्या ठिकाणी देह समर्पित केला. आता महादेवाची पत्नी कोणी होणारच नाही. महादेवाची पत्नी झाली नाही, त्याचं लग्न होणार नाही, लग्न झालं नाही तर पुत्र कसा होईल, आणि पुत्र जन्माला येणार नाही, मी मरणार नाही, मी अमर राहील. म्हणून त्याने वरदान मागितलं की महादेवाच्या पुत्राच्या हाताने माझं मरण व्हावं. ब्रह्मदेव तथाच तू म्हणले. ब्रह्मदेवाने वरदान दिलं पण ब्रह्मदेवाला चिंता पडली. आता हा तारकासूर माझ्याकडून वर प्राप्त केलेला आहे, आता महादेव समाधीतून कधी उठतील, पार्वती माता कधी मोठी होईल, या दोघांचं लग्न कधी होईल, याला मुलगा कधी होईल आणि याचा वध कधी करेल याची चिंता आता ब्रह्मदेवाला वाटू लागलेली आहे. ब्रह्मदेव या ठिकाणी वरदान देऊन याचं वरदान दिलेलं सगळ्यांना सांगू लागला. हा तारक असणारा अतिशय कठोर तपश्चर्या करून माझ्याकडून वर प्राप्त केलेला आहे, त्याला कुणाच्याच हाताने मरण नाही, तो महादेवाच्या पुत्राकडून मरणार आहे. पण हा वर प्राप्त झाल्यामुळं तो तर राक्षसच आहे महाराज. वरदान आल्यानंतर त्याला वरदान प्राप्त झाल्यानंतर तो अतिशय माजलेला आहे, सर्वांना त्रास देऊ लागलेला आहे. इंद्रदेवाकडे जाऊन इंद्रपद घ्यायचं आहे, इंद्रदेवाला या ठिकाणी हाकलून लावलं. सगळ्या ऋषीमुनींची तपश्चर्या भंग करू लागला, साधू संतांना त्रास देऊ लागलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा या ठिकाणी पृथ्वीवर अन्याय आणि अत्याचार होते तेव्हा भगवान परमात्मा कोणत्या ना कोणत्या रूपाने अवतार येत असतात, त्या दुष्टांचा निपान करतात महाराज. म्हणूनच आता सुद्धा सर्वांना माहित आहे भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलं की अत्याचार आणि अन्याय वाढला की भगवंताला अवतारला यावंच लागते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदा ज्ञानं सुधाम्यहम् तदा ज्ञानं सुधाम्यहम्. या न्यायाप्रमाणे असा हा तारकासूर सर्वांना त्रास देऊ लागलेला आहे. मग या तारकासुराचं दुराचाराचं कथन
ब्रह्मदेवाने सर्वांना सांगू लागलेला आहे तारकासूर अतिशय माजलेला आहे, आम्ही काय करावं. मग चला म्हणले सगळे देव येऊन महादेवाकडे येऊ लागले. महादेवा आता तुम्ही वेळ करू नका, आता तुम्ही ताबडतोब पार्वती माता आता मोठी झालेली आहे, तुम्ही आता लग्न करायची या ठिकाणी तयारी करा. मग महादेव म्हणतात मी लग्नासाठी तयार आहे, पण अगोदर मला हिमालयाची परीक्षा बघायचं आहे. बघा का हिमालयाला मी मनापासून जावाई मान्य आहे का नाही ही मी परीक्षा बघणार आहे. म्हणून या ठिकाणी महादेवाने सप्त ऋषींना हिमालयाकडे पाठवलेले आहेत. ते सप्त ऋषी आले आणि हिमालयाला आणि मीना राणीला सांगतात की तुमची मुलगी आता मोठी झालेली आहे, मग या मुलीचं भविष्य काय आहे, ही कोण्या घरामध्ये जाणार आहे, हिचा पती कसा आहे, काहीतरी भविष्य बघा. आता मुलगी लग्नाला आली म्हटलं की आपल्याला चिंता वाटते बरं का. आता हिला घर कसं मिळेल, सोयरी पण कसं मिळेल, खानदान सगळं काय आपण बघत असतो माय, बरोबर आहे. मग भविष्य काय बघत असतो. त्याप्रमाणे सप्तऋषीने जाऊन सांगितल्यानंतर नारद मुनी तिथे आले. नारद मुनी भविष्य काळ सांगतात. हिमालयाच्या समोर मीना राणीच्या समोर पार्वती माता बसलेली आहे. तेव्हा नारद मुनी म्हणतात या पार्वतीचा होणारा पती बरं का आता परीक्षा घ्यायची होती, खरं त्यांच्या मनातून पार्वतीला द्यायचं आहे का नाही बघण्यासाठी ते भस्म या ठिकाणी तिचं भविष्य सांगू लागलेले आहेत की पार्वतीला एवढी सुंदर पार्वती आहे, पण हिच्या नशिबामधला जो पती आहे ना अमंगल आहे, तो भयानक असा वेशधारी आहे. त्यांनी अंगाला राख लावतात, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घालतात, अंगावर वस्त्र नाही, व्याघ्रांवर आहे, गज जन्मधारी आहे बरं का, अंगाला चिता भस्म लावणारा असा हा हिचा पती आहे. हिच्या नशिबात तर असं आहे, तुमचं म्हणणं काय आहे बरं का. तेव्हा हिमालय आता विचार करू लागला माझी पार्वती एवढी सुंदर आहे, सुकुमार आहे आणि हिचा पती असा आहे, आता काय करावं. त्यांना चिंता पडली, पण पार्वती मातेला मात्र खुशी वाटू लागली बरं का. आता 100% भगवान भोले बाबा मला स्वीकार करणार आहेत. माझा त्यांनी त्याग केला, पण खरोखरच माझ्या केलेल्या चुकीची त्यांनी माफी करून परत मला स्वीकार करणार आहेत. पार्वती मातेला मनात आनंद वाटू लागला, पण मीना राणीला आणि हिमालयाला मात्र या ठिकाणी वाईट वाटू लागलं. आता काय करावं त्यांना प्रश्न पडला. पण पार्वतीने सांगितलं की मी महादेवाशिवाय कुणाशीच पाणी ग्रहण करणार नाही, माझा पती एक आहे, मी त्याची आहे आणि तो भगवान परमात्मा माझा आहे. असं पार्वती माता निश्चय केलेला आहे की मी लग्न करेन तर महादेवाशीच लग्न करेन बरं का. पार्वती मातेने निश्चय केला, कारण का माणसानं कोणताही निश्चय केला तो भगवान परमात्मा पूर्ण करत असते. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. मग पार्वती मातेनं निश्चय केला, म्हणून या ठिकाणी पार्वती मातेची इच्छा पूर्ण झालेली आहे. पार्वती माता परत या ठिकाणी महादेवाची स्तुती करते बरं का. कैलास